सब्र कर बंदे ओ दिन भी गुजर जाएंगे, सब्र कर बंदे ओ दिन भी गुजर जाएंगे। मुझे देखकर कल जो हंसते थे वो आज देखते ही रह जाएंगे, वो आज देखते ही रह जाएंगे। त्याग दी ख्वाहिशें सब कुछ अलग कर दिखाने के लिए, त्याग दी ख्वाहिशें सब कुछ अलग कर दिखाने के लिए। सिद्धार्थ भी खोया था भगवान बौद्ध बनने के लिए, सिद्धार्थ भी खोया था भगवान बौद्ध बनने के लिए। शांततेचे महाकारुणिक तथापि गौतम बुद्ध, ज्यांनी महाराष्ट्रात सदाचाराचं सिंचन पाहिलं असे जगद्गुरू तुकोबाराय, ज्यांच्या कुशीतून महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातील सर्वात पवित्र मातृत्व वंदनीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ। शर्ते कितीक झाली रयतीच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतीच्या दुःखाला पार नाही। ए रे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही। स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आदर्शपुत्र छत्रपती संभाजी महाराज, महाराष्ट्राचे आदर्शपुत्र छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे कैवारी छत्रपती राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद। आत्ताचं राजकारण आणि समाजकारण त्यावेळी भगतसिंगांनी पाहिलं असतं तर ते कदाचित सुखदेवला म्हणाले असते, कुछ होटो के लिए मर गए तो कुछ नोटों के लिए मर गए, कुछ होटो के लिए मर गए तो कुछ नोटों के लिए मर गए। होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, यार हम भी किन कमीनों के लिए मर गए, यार हम भी किन कमीनों के लिए मर गए। संत बसवेश्वर, संत सेवालाल, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत नामदेव स्वामी निगमानंद महाराज यांच्या पवित्र स्मृतीला मी पवार कविता विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते। आज आपला हा भारत काजू बदाम सोडता आता गुटखाच प्रसिद्ध झाला, काजू बदाम सोडता आता गुटखाच प्रसिद्ध झाला। अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला, अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला। बंद झाल्या आता शिक्षणाच्या जाहिराती जुगाड प्रसिद्ध झाला, बंद झाल्या आता शिक्षणाच्या जाहिराती जुगाड प्रसिद्ध झाला। हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळ म्हणाला, हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळ म्हणाला। ज्याकी सुद्धा गायचाप खोतोय तोही हेच म्हणाला, ज्याकी सुद्धा गायचाप खोतोय तोही हेच म्हणाला। जंगली रमी पे आओ ना महाराज डायलॉग हाय फेमस झाला, जंगली रमी पे आओ ना महाराज डायलॉग हाय फेमस झाला। गुटख्यामुळे झारीवार सुद्धा इतका श्रीमंत झाला, गुटख्यामुळे झारीवार सुद्धा इतका श्रीमंत झाला। पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला, पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला। मी आमचा आम्ही आमचे यात कोणीही रमतं, मी आमचा आम्ही आमचे यात कोणीही रमतं, परंतु देश माझा मी देशाचा म्हणायला वाघाचंच काळीज लागतं, परंतु देश माझा मी देशाचा म्हणायला वाघाचंच काळीज लागतं। घर दार जमीन जुंबला कोणीही कमावतं, घर दार जमीन जुंबला कोणीही कमावतं, परंतु परमवीर शौर्यवीर चक्रवीर कमवायला वाघाचंच काळीज लागतं। जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस मरण आहेच, कारण मरण हे जीवनाचं अंतिम सत्य आहे, परंतु तिरंग्यातून पेटून मरायला वाघाचंच काळीज लागतं, परंतु तिरंग्यातून पेटून मरायला वाघाचंच काळीज लागतं। नुसती स्वप्न बघून ती पूर्ण होत नसतात, नुसती स्वप्न बघून ती पूर्ण होत नसतात, ती स्वप्न पूर्ण करायला सुद्धा वाघाचंच काळीज लागतं। ती स्वप्न पूर्ण करायला तुमच्यात हवा आत्मविश्वास, तुम्हाला हवी इच्छाशक्ती, तुमच्यात हवी इच्छाशक्ती आणि तुम्हाला त्या कामाबद्दलची आवड, तेव्हाच तुम्ही कुठेतरी यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही। एक सांगते, कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, आजच्या मॉडर्न युगातलं टेक्नॉलॉजी एज्युकेशन घेणं ही तुमची माझी गरज आहे, परंतु एक सांगते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो पितो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही। व्हॉट इज द एज्युकेशन? एज्युकेशनची व्याख्या करताना असं सांगितलं आहे की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेपर, वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड। या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे। असो, आज 15 ऑगस्ट म्हणजे तुमचा माझा स्वातंत्र्य दिन। आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा आपल्या भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा जेव्हा चंद्रावर गेले आणि चंद्रावरून माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली। इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या, राकेशजी तुम्ही जगातील सर्व देश बघितले असतील, जगातील सर्व देश तुम्हाला निरनिराळे दिसले असतील, परंतु आपला भारत देश कसा दिसला? तेव्हा राकेश शर्माने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे। ते म्हणतात, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। हा आपल्या भारताचा इतिहास आहे की हातात नांगर धरायची पण वेळ आल्यावर त्या हाताने तलवारी सुद्धा धरल्यात। ज्या वीरांनी रक्ताची होळी आणि गोळ्यांची दिवाळी खेळून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितलेलं की माझा आजचा हा भारत देश वेळ पुन्हा येऊ देणार नाही, परंतु आता
आताची युवा पिढी हे सगळं करताय, परंतु ते वेगळ्या दिशेला जाते असं नाही का वाटत? म्हणून मला म्हणावंसं वाटतं, त्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी खेळली रक्ताची होळी आणि गोळ्यांची दिवाळी, त्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी खेळली रक्ताची होळी आणि गोळ्यांची दिवाळी, आणि आजचे वीर हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाळी, आणि आजचे वीर हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाळी. का कुणास ठाऊक व्हॉट्सॲप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला, का कुणास ठाऊक व्हॉट्सॲप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला, आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झाला, आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झाला. एक योद्धा होता, तो भविष्यवाण्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी हा माझा हात बघून सांगू शकाल का मी युद्ध जिंकू शकेल की नाही? तेव्हा ते गुरुजी म्हणाले, नाही तुम्ही युद्ध जिंकू शकणार नाही. तेव्हा तो योद्धा म्हणाला, काय युद्ध जिंकू शकणार नाही? तेव्हा ते गुरुजी म्हणाले, हा तुमचा हात आहे, या हातावर अशी एक रेष असते, ती रेष तुमच्या हातावर नाही आहे. तेव्हा तो योद्धा तडकन उठतो आणि आपल्या हातावर रेष ओढतो आणि म्हणतो, गुरुजी आता आली का रेष? आणि तो योद्धा नंतर पूर्ण जग जिंकून घेतो. त्या योद्धाचं नाव आहे अलेक्झांडर. मला हे सांगायचं आहे, आपण अशी पिढी आहे की आपण स्वतःचं नशीब स्वतःच्या हातानं तयार करू शकतो. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, ते स्वातंत्र्यवीर नाही नशिबाची रेष हातावर म्हणून तलवारीनं ओढून इतिहास रचला. ते स्वातंत्र्यवीर नाही नशिबाची रेष हातावर म्हणून तलवारीनं ओढून इतिहास रचला. आणि आजचे वीर हा मेसेज 10 ग्रुपवर पाठवा म्हणजे काहीतरी चांगली घडेल अशी अपेक्षा ठेवून बसलाय. आणि आजचे वीर हा मेसेज 10 ग्रुपवर पाठवा म्हणजे काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवून बसलाय. आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झालाय, आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झालाय. मला एक सांगायचं आहे, मला एक घटना सांगायची. कोपर्डीतल्या त्या चिमुरडीची 15 वर्षाची होती रे, रस्त्यानं जात होती, काही नराधमांना तिला ओढलं, तिची केस उथडली, तिचा हात तोडला, पाय तोडला, तिचे केस ओढले आणि नंतर तिचे कातड्यांचे चेंबडे केले आणि तिचा बलात्कार केला. अरे आपण कुठल्या राज्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आठवून बघा. त्या राज्यात कोणत्या स्त्रीकडे वाईट नजरेनं जरी बघितलं ना तर त्याचा चिरच्छेद केला जायचा. म्हणून मला कोपर्डीतल्या त्या चिमुरडीसाठी म्हणावंसं वाटतं, कोपर्डीतल्या त्या चिमुरडीचा अजूनही आवाज घुमतोय, कोपर्डीतल्या त्या चिमुरडीचा अजूनही आवाज घुमतोय. आणि तिच्या वेदनेने पूर्ण भारत रडला, तरीही त्या नरधमाच्या पापाचा अजूनही नाही का भरला घडा, तरीही त्या नरधमाच्या पापाचा अजूनही नाही का भरला कडा. आणि तो दुसऱ्या शिकारीच्या शोधात बसला आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झाला, आणि म्हणे माझा एक भारत देश स्वतंत्र झाला. एक उदाहरण द्या, साधं पान आहे, ते पान तोपर्यंत सुंदर दिसतं जोपर्यंत चित्रकार त्याच्यावर रंगवून चित्र काढत नाही. परंतु आपला भारत देश वीरांच्या रक्तांनी रंगला होता. परंतु आता तीच वीर भीक मागतात जेवणासाठी, म्हणतात काय अपेक्षा बघितल्या तुमच्याकडनं, कसं जगायचं. परंतु अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आठवून बघा. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या घरादारापेक्षा स्वतःच्या मावळ्यांना जास्त लक्ष देत होते. परंतु आजचे वीर भीक मागतात जेवणासाठी. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, अन थांबले जायचे शेतकरी संपावर टिकणारा आणि टिकवणारा सुखाचा घास, अन थांबले जायचे शेतकरी संपावर टिकणारा आणि टिकवणारा सुखाचा घास, अन लागेल सुखाचा त्यांना डोळा, तेव्हाच खरे म्हणू माझा भारत देश स्वतंत्र झाला, आणि तेव्हाच खरे म्हणू माझा भारत देश स्वतंत्र झाला. काहींना घराची कसलीच दया राहिलेली नाही आणि काहींना नाही कसलीच दया. त्यांच्यातला नागरिक 2 मुली 2 वर्ष आणि मुलं 3 वर्ष ट्रेनिंगला जातात, आर्मी ट्रेनिंगला. कारण जात असतील माहिती? कारण की त्यांना कळतं आपल्यासाठी जे सीमेवर लढतात त्यांचं दुःख कळतं. परंतु ही सुवर्ण संधी आपल्याला मिळत नसती, परंतु आपण त्यांची संधी सुवर्ण करू शकतो ना. म्हणून एक छोटीशी रिॲलिटी सांगते. आपलं युग कुठं आलं आहे सध्याला. मध्ये एक पिक्चर आलेला, पिक्चरचं नाव नाही सांगत, परंतु त्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की काही तो आठवड्याला पिक्चर बघतात आणि काहींचा दिवसच जात नाही तो पिक्चर बघितल्याशिवाय. त्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की आईवडिलांना सोडून, आईवडिलांना बदनाम करून आणि आईवडिलांना दुखवून जर पळून जाऊन प्रेम केलं ना तर ते प्रेम सक्सेस होतं. मग मला सांगा, आईवडिलांसाठी प्रेम करणं, आईवडिलांना सोडून प्रेम करणं आणि आईवडिलांना दुखवून प्रेम करणं हे कुठलं युग आहे? आईवडिलांसाठी प्रेम करणं हे कुठलं युग आहे? आणि तो पिक्चर नंतर खूप सक्सेस झाला. त्या पिक्चरमधील कलाकारांची नाव नाही सांगत, परंतु त्या पिक्चरमध्ये कलाकारांचे लोगोचा 10वीचा आणि 12वीचा पेपर होता. ते सगळे गाव नाही सांगत, परंतु ते सगळ्यांच्या मीडिया सगळे हेच म्हणत, आज ह्याचा पेपर, आज त्याचा पेपर, हे झालं असेल का, ते झालं असेल का, अभ्यास झाला असेल का, वही आहे का, पेन आहे का, हे दिसेल का, ते दिसेल का, सगळं दिसेल. परंतु माझी जशी आई तशी दुसरी आई म्हणजे माझी धरणी माता, माझा जसा बाप तसा दुसरा बाप म्हणजे सैनिक, हे दिसतील का? म्हणून मला त्या आईवडिलांसाठी म्हणावंसं वाटतं, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण रोज बायकोला म्हणायला
बिंदास बायको, तुझ्यासाठी काय पण जरा आठवून बघ त्या माईचे दिवस. तू पोटाला यावं म्हणून किती केले नवस. इकून तिकून देव तिच्या नवसाला पावला. तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात गावला. लहानपणी आई तुला शेतात न्यायची. ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुला धरायची. भूक लागली म्हणून टाय टाय रडायचास. माईचं दूध संपलं रक्त सुद्धा ओढायचास. रक्त पिऊन पोचला असले का रक्ताचा तरी ठेव मान. पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. आता कर दारातल्या महिला घरात आण. किती दिवस जगणारे झाडावरचं पिकलं पान. तू रोज गोड खा पण म्हाताऱ्या महिला घरात आण. तू रोज गोड खा पण म्हाताऱ्या मायला शिळी भाकर तरी वाढ. शिळी भाकर वाढताना बायको आडवी आली ना, तिला घराबाहेर काढ. ती घराबाहेर जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देते. यदा कदाचित जर ती गेलीस तर मला भेट, मी तुला दुसरी करून देते. आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझीच तुला कळली नाही किंमत. आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझीच तुला कळली नाही किंमत. नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून घराच्या बाहेर जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून घराच्या बाहेर जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत. अरे मायनं वाघ बनवलोय त्याला वाघ. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बाय. पण खरा मर्द असशील ना, बापांचं दर्शन घेऊन माय बाप तुमच्यासाठी काय पण. अरे देवासारखा बाप तू जातोय सोडला स्वाऱ्यावर. तुझ्या पोटाची खळगी भराव म्हणून तो पाठीत जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी किती सावकार उपसले होते. त्याच्या हितभर जमिनीसाठी किती पाठी सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागली म्हणून बापाने गावभर वाटली होती साखर. दुर्दैवानं त्याच्याच ताटात उरली नाही चतकोर सुद्धा भाकर. अरे तू शांत जगावं म्हणून बाप राबतोय. तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. अरे माणूस जितका चंद्रावर गेला ना तितकाच खाली गेलाय खोल. अरे माणूस जितका चंद्रावर गेलाय ना तितकाच खाली गेलाय खोल. प्रगती झाली आहे ना माणसाची. अरे माणूस जितका चंद्रावर गेला ना तितकाच खाली गेलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुर्दैवानं त्यांच्याच संसारा उरलं नाही साहेब. पण खरा मर्द असशील ना, मायबापांचं दर्शन घेऊन मन माय बाप तुमच्यासाठी काय पण. असो आपलं काय चाललं होतं. माझी जशी आई तशी दुसरी आई म्हणजे धरणी माता. माझा जसा बाप तसा दुसरा बाप म्हणजे सैनिक. जेव्हा त्या सैनिकाला कळतं तेव्हा एका पण नरदमाच्या लक्षात आलं नाही का, एका पण मीडियावाल्याच्या लक्षात आलं नाही का, त्याचं घरदार काय करत असतील, त्याची मुलं बाळ काय करत असतील, तो किती तळपत असेल त्याला बाप आहे का. परंतु आता वेळ अशी आली की ज्या शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणत होतो त्या शेतकऱ्याला संपावर जावं लागतं. शेतकरी किती लाचार आहे रे, किती गरीब आहे रे. शेतकरी संपावर जातो आणि माघार येतो का. कारण माहिती पोरांनो तुमच्यासाठी तुम्ही उपाशी राहू नये म्हणून. परंतु सैनिक तो पण घरीच आहे, तो पण खूप लाचार आहे रे. याचा अंत नका पाहू. जर सैनिक आणि शेतकरी एकत्र संपावर जात असतील ना तर विचार करा आपण सगळे खूप मोठी होणार आहे, सगळे करणार आहेत, सगळे खूप पैसे कमावणार आहेत. मग माझी हात जोडून विनंती आहे, जर आयुष्यात काही करणं जमलं नाही ना तर एवढंच करा, आईवडिलांची सेवा करा, या देशाची सेवा करा आणि या देशाचं भविष्य बना. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.